नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह विभाग पोटेन्शियल टू अचीव सक्सेसमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत पर्सेंटेज या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटेजचे वेगवेगळ्या टेक्निक्स बघणार आहोत, ज्यापेक्षा वेगळं कोणत्याही प्रकारचं टेक्निक आपल्याला बघायला मिळणार नाही. आणि या व्हिडिओनंतर आपल्याला पर्सेंटेजमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळा राहणार नाही आहे. तर लक्षात ठेवा की आपल्याला पर्सेंटेजमध्ये काय बघायचं आहे. पर्सेंटेज म्हणजेच आपल्याला बघायचं आहे ते काय बघायचं आहे तर टक्केवारी. टक्केवारीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने टक्केवारी काढली जाते किंवा शेकडेवारी आपण त्याला म्हणतो, शेकडेवारी. तर शेकडेवारी किंवा टक्केवारी आपण आता विचारात घेणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपण विचारात घेतोय. इफ 10% ऑफ ए इज इक्वल टू 12% ऑफ बी, देन 15% ऑफ ए इज इक्वल टू व्हॉट पर्सेंट ऑफ बी, असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा, याचा अर्थ काय आहे, जर एचे 10% बीच्या 12% बरोबर असतील तर एचे 15% बीच्या किती टक्के असतील असेल असं विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपण एक सिंपल टेक्निकनं बघू. एचे 10%, एचे 10% बरोबर किती सांगितलेलं आहे, बीचे 12%, बीचे 12%. आता बघा, याच्यावरून ए छेद बी बरोबर आपल्याला मिळेल 12/10. 12/10. आपण याचा कोणत्याही प्रकारचा भाग न देता आपण काय करूया, ए बरोबर काढून घेऊया 12/10 गुणिले काय येईल बी. आता आपल्याला काय विचारलंय, तर ए चे आपल्याला काढायला सांगितलेले आहे तर 15% बरोबर बीचे किती टक्के असतील, बीचे आपण x% विचारात घेऊ आणि हे x% आपल्याला काढायला सांगितलंय. तर आता इथं न कोणताही विचार करता ए ची किंमत आपण ठेवूया. ए ची किंमत काय आहे, 12/10 गुणिले बी गुणिले 15%, 15% बरोबर बी गुणिले x% असं विचारलं. तर बी आपण इथं कॅन्सल आउट केलं तर 12/10 गुणिले 15% बरोबर x% आपल्याला बघायला मिळेल. आता इथं जर भाग घालवला, 5 गुणिले 10, 5 त्रिक 15, बेसक 12, साइन त्रिक 18, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये ए चे 15% बरोबर बीचे आपल्याला किती टक्के बघायला मिळतील, तर बीचे आपल्याला याच्यामध्ये येतील ते म्हणजेच किती आहेत, तर 18%. आणि हे आपलं उत्तर असेल. आता बघा, याच्यामध्ये आपण थोडंसं लॉंग कट घेतला. आता याच्यामध्ये जर आपल्याला या पद्धतीचा जर विचार असेल तर लक्षात ठेवायचं, एचे x%, एचे x% बरोबर जर बीचे y% असतील आणि जर आपल्याला एचे z% दिलेले असतील तर बीचे किती टक्के असतात असं जर विचारलं असेल तर इथं काढण्यासाठी सूत्र येतं yz भागिले x%, yz भागिले x%. म्हणजे y म्हणजेच काय मिळेल, तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये y म्हणजेच आपला येईल 12%, 12 गुणिले z म्हणजेच येईल आपला 15% भागिले x बरोबर आपला किती येईल 10, आणि यांचा भागाकार केल्यानंतर तुम्हाला 18% असं उत्तर मिळून जाईल. बघा, पहिला आपल्याला प्रकार बघायला मिळाला. त्याच्यानंतर इथं दुसरा प्रकार आहे तो म्हणजेच काय, मंथली इन्कम आपल्याला दिलेला आहे. मंथली इन्कम आपल्याला इथं विचारात घेतलेला आहे. मंथली इन्कम ऑफ अ पर्सन इज 8,000. इफ द इन्कम इज इन्क्रीज्ड बाय 20%, देन व्हॉट विल बी द न्यू इन्कम. एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न आहे 8,000 आणि त्याचे उत्पन्न 20% वाढवले तर नवीन मासिक उत्पन्न किती असेल. बघा, याच्यामध्ये आपण काय करतो, तर 8,000 आपल्याला 100 रुपयाला किती रुपये वाढवलेले आहेत, 20 रुपये वाढवलेले आहेत. तर 100 रुपयाला 20 रुपये वाढवलेले असतील तर 8,000 रुपयाला किती वाढवले असतील असं आपण त्रैराशिक मांडू शकतो. आणि हे त्रैराशिक जर आपण सोडवलं, 8,000 भागिले 100 गुणिले 20, तर आपल्याला याच्यामध्ये किंमत मिळेल ती म्हणजे 1,600 रुपये. आता लक्षात ठेवा, हे 1,600 रुपये वाढवलेले आहेत. मूळचा इन्कम आहे आपला 8,000, म्हणून नवीन इन्कम बरोबर येईल 8,000 अधिक 1,600 बरोबर येईल 900. आता बघा, याच्यावरती पण आपल्याला एक सोल्युशन येते, ती म्हणजेच काय, तर लक्षात ठेवायचं की इथं आपला जो इन्कम आहे तो 20% वाढवलेला आहे. मग 20% वाढवला आहे म्हणजेच काय, तर 100 रुपये आपला जर मूळचा इन्कम असेल तर आता वाढवलेला इन्कम असेल आपल्याला 120. तर 8,000 वरती आपल्याला किती इन्कम मिळेल, तर हे त्रैराशिक जर आपण सोडवलं तर 8,000 भागिले 100 गुणिले 120, इथं 2 शून्य गेले, इथल्या 2 शून्य गेल्या, 12×8 = 96, म्हणजे हे 96 आणि त्याच्यावरती 2 शून्य, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा इन्कम बघायला मिळेल. म्हणजेच त्याचा नवीन इन्कम असेल, तो कामगाराचा नवीन इन्कम आपल्याला किंवा त्या व्यक्तीचा नवीन इन्कम किती बघायला मिळेल, 9600 बघायला मिळेल. त्याच्यानंतर बघा,
इथं आपल्याला काय सांगितलंय, इफ इन्कम ऑफ रवी इज 20% मोर दॅन द राम. रामपेक्षा रवीचा इन्कम कितीनं 20% जास्त आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, इन्कम ऑफ रवी काय सांगितलेलं आहे, 20% जास्त आहे. देन द इन्कम ऑफ राम इज हाऊ मच पर्सेंट लेस दॅन दॅट ऑफ रवी असं विचारलेलं आहे. जर रवीचे उत्पन्न रामपेक्षा 20% जास्त आहे. आता रवीचे उत्पन्न रामपेक्षा जर 20% जास्त असेल तर पहिली गोष्ट म्हणजेच काय, तर आपण रामचा इन्कम आपण विचारात घेऊ शकतो 100 रुपये. तर त्यावेळी रवीचा इन्कम आपल्याला बघायला मिळेल 120 रुपये. तर ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तर आता लक्षात ठेवायचं की रामचा आणि रवीच्या इन्कममध्ये किती कमी आहे असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळेल की रवीचा इन्कम ज्यावेळी 120 रुपये आहे त्यावेळी रामचा इन्कम 20 रुपयानं कमी आहे. रवीचा इन्कम ज्यावेळी 120 रुपये आहे त्यावेळी रामचा इन्कम 20 रुपयानं कमी आहे. जर रवीचा इन्कम 100 रुपये असेल तर रामचा इन्कम किती असेल? बघा, रामचा इन्कम कितीनं कमी असेल तर इथं आपल्याला काय मिळेल, 100 भागिले 120 गुणिले 20. बघा, 100 भागिले 120 गुणिले 20 अशी आपल्याला इथं गोष्ट बघायला मिळेल. मग आता याच्यामधून आपल्याला काय कंडिशन्स मिळतील, तर बघा याच्यामध्ये आपण जर या सॉरी 20 संग 20 21 20 संग 20 600 आणि 100 भागिले 6 म्हणजेच आपल्याला काय मिळेल बघा, तर याच्यामध्ये आपल्याला जो भाग बसेल 16 सक्क 96. बघा 16 16 सक्क 96 96 म्हटल्यानंतर इथं 4 शिल्लक राहिले आणि ते 4 छेद आपण काय करू शकतो, 6 इथं ठेवू शकतो. 4 छेद 6 आणि एवढे टक्के आपल्याला त्याचा इन्कम कमी असेल. कुणाचा कमी असेल, तर रामचा इन्कम हा कमी असेल. रामचा इन्कम या पद्धतीने कमी किंवा लेस असेल असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच बघा याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल, हां इथं तुम्ही भाग घालू शकता. इथं भाग घालवल्यानंतर तुम्हाला 16.3 असं सुद्धा बघायला मिळू शकतं. तर बघा, हा एक प्रकार आपल्याला बघायला मिळाला. मग याच्यामध्ये आपल्याला काय नेमकं विचारलेलं आहे, तर लक्षात ठेवायचं कमी कितीनं झालेलं आहे असं विचारलंय. आता याच्यामध्ये जर उलटा प्रकार असता, म्हणजे रवीचे उत्पन्न जर 20% कमी झाले असते आणि रामचे उत्पन्न हे रवीच्या उत्पन्नाच्या किती टक्के जास्त आहे असं विचारलं असतं, तर तुम्हाला हे थोडंसं उलटं मांडावं लागलं असतं. म्हणजे उलटं मांडण्याचा अर्थ काय आहे, तर लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागते. तर आपलं रिडक्शन किंवा जास्त कितीनं झालेलं आहे, 20नं झालेलं आहे. म्हणजे हे आपण 20 अंशामध्ये घेतो भागिले किती आपला इन्कम म्हणजे 100 वरती कितीनं वाढलेला आहे, 20नं वाढलेला आहे म्हणून या पद्धतीने घेतलं जातं. आणि ज्यावेळी आपण 20/120 आणि ह्याला गुणिले आपण काय करतो, 100 करतो. जर समजा हे उलटं असतं, म्हणजेच इथं जास्तच्या ऐवजी कमी झाला असता आणि इथं कमीच्या ऐवजी तुम्हाला जास्त विचारला असता, तर ही थोडीशी गोष्ट वेगळ्या पद्धतीनं मांडावी लागली असती. आणि ती कशी मांडली असती, तर 20 भागिले इथं 100 वजा 20 गुणिले 100. आता हे असं कसं काय झालं असतं, तर लक्षात ठेवायचं, जर हेच गणित उलट्या पद्धतीनं म्हणजे जास्तच्या ऐवजी कमी आणि कमीच्या ऐवजी जर जास्त ठेवून विचारलं गेलं असतं तर लक्षात ठेवायचं, रामचा इन्कम तुम्ही 100 घेतला असता तर त्यावेळी रवीचा इन्कम तुम्हाला 80 मिळाला असता. आणि त्यामुळे 80 छेदामध्ये तुम्हाला 80 पाहिजे, तर ते कसं मिळेल, 100 वजा 20 असं आपल्याला बघायला मिळेल. बघा त्याच्यानंतर पुढला प्रकार आपल्याला जो बघायला मिळतो काय, द सॅलरी ऑफ वर्कर इज फर्स्ट इन्क्रीज्ड बाय 5% and then it is decreased by 5%. What is the change in his salary असं विचारलेलं आहे. तर बघा, एका कामगाराचा पगार जो आहे 5% वाढवला आणि त्यानंतर तो 5% काय केलाय, कमी केला, तर त्या पगारात काय बदल झाला असं विचारलेलं आहे. तर पगारात काय बदल होतो तो आपण बघू. तर आता कामगाराचा म्हणजेच वर्कर इन्कम किंवा वर्कर सॅलरी आपण म्हणू शकतो. वर्कर सॅलरी बरोबर पहिल्यांदा आपण 100 घेऊ आणि ज्यावेळी त्याची वाढ केली जाते 5%नं वाढवल्यानंतर इन्क्रीज्ड सॅलरी किंवा वाढलेली सॅलरी बरोबर आपल्याला काय मिळेल, 105. आता बघा काय करायचे, पुन्हा ती डिक्रीज करायची, डिक्रीज बाय 5%. म्हणजे आता ते 5% कुणावरती अप्लाय करायचं, याच्यावरती म्हणजे
₹100 वरती जर आपण ₹5 कमी केली सॅलरी तर ती ₹95 होईल. मग 105 वरती 105 ची किती होईल असं आपल्याला बघायला मिळेल. म्हणून आपल्याला बघा 105/100 गुणिले 95. इथं जो काही भाग जातोय तो आपण घालून घेऊ. पहिल्यांदा 5 न भाग जातोय तर 5 न भाग घालूया. 5 इथं 20 इथं काय होईल 21. त्यानंतर बघा इथं 5 न भाग जाईल 5 चोक 20. 5 एके 5, 5 नव्वे 45 आणि त्यांचा नंतर गुणाकार 19 एके 19. आचारले 1 19 दुने 38 आणि 1 39 भागिले 4. 4 4 नव्वे 36. 4 नव्वे 36 उरले किती 3. 4 नव्वे 36 पुन्हा उरले 3. 4 सत्ते सॉरी उरले 3. 4 सत्ते 28. 4 सत्ते 28 उरले परत 2 आणि 4 पंचे 20. म्हणजे बघा त्याची मूळची सॅलरी होती ₹100. 5% वाढवली आणि 5% कमी केल्यानंतर त्याची नवीन सॅलरी किती झाली 99.75. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला गोष्ट बघायला मिळेल ₹100 ची सॅलरी 99.75 झाली. याचा अर्थ याच्यामध्ये काय झालेलं आहे कमी झालेली आहे. सॅलरी काय झाली कमी झाली आणि ती कितीनं कमी झाली तर 0.25% कमी झाली. आता बघा याच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. आता एवढ्या गोष्टी करण्याऐवजी आपण ते इझिली काय करू शकतो थोडक्यात सुद्धा सोडवू शकतो. याच्यासाठी लक्षात ठेवायचं जर A% वाढ आणि A% कमी करत असाल तर लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये कमी होतं नेट इफेक्ट जो असतो म्हणजेच निव्वळ जो इफेक्ट असतो तो कमी झालेला असतो आणि तो किती होतो तर A² डिवाइड बाय 100%. म्हणजेच काय तर A चा वर्ग म्हणजे किती टक्क्यानं आता आपण वाढ केली तर 5% आणि कमी पण किती केलं 5%. म्हणून इथं काय होणार 5चा वर्ग भागिले 100%. म्हणजे आपल्याला मिळेल 25/100%. मग आता 25/100 म्हणजेच काय तर 25/100 म्हणजे 0.25% कमी सॅलरी किंवा त्याचा पगार काय झालेला आहे 0.25% कमी झाला. इथं आपल्याला कमी झाला असं म्हणावं लागेल. त्याच्यानंतर बघा पुढला जो आपल्याला प्रकार बघायला मिळतो तो पुढला प्रकार आहे तो म्हणजेच काय तर याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीनं वाढ आणि कमी केलेलं बघायला मिळतं. इथं बघा द प्राइस ऑफ आर्टिकल first increased by 20% and later on price were decreased by 25% due to reduction in sale. Find the net percent change in the फायनल प्राइस ऑफ आर्टिकल. बघा एखाद्या वस्तूची किंमत प्रथम 20% वाढवली. आता 20% वाढवली वस्तूची किंमत आपण घेऊया. वस्तूची किंमत आता वस्तूची किंमत पहिल्यांदा होती ₹100. आता ₹100 होती ती 20% वाढवली म्हणजेच वाढलेली किंमत आता वाढलेली किंमत बरोबर आपल्याला काय मिळेल ₹120 कारण की ₹20 वाढवलेली आहे. आता बघा वेअर डिक्रीज्ड बाय 25%. आता ती काय करायची आहे 25% परत डिक्रीज करायची आहे. मग आता 25% डिक्रीज करायची म्हटल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल की ₹100 ची वस्तू आता 25% म्हणजे 25 कमी करायची. म्हणजे जर ₹100 ची वस्तू असेल तर ती आता आपल्याला ₹75 विकावी लागेल. मग आपली ॲक्च्युअलमध्ये वस्तू आता ₹120 आहे. ₹120 ची वस्तू किती रुपयाला विकावी लागेल म्हणून आपण बघा 120/100 गुणिले काय होईल 75. इथं आपण 25 त्रिक 75 25 चौक 100 4 त्रिक 12 30 30 त्रिक 90 म्हणजे बघा ₹90 विकावी लागेल. आता सॉरी ₹90 विकावे लागेल. मग आता लक्षात ठेवायचं पहिला आर्टिकल किती रुपयाचं होतं ₹100. आता त्याच्यावरती किती 10 रुपये कमी झालेला आहे. म्हणजेच बघा 100 वजा 90 म्हणजेच आपल्याला काय मिळालं ₹10ची कमी किंमत झाली. म्हणजे ₹100 वरती ते ₹10 कमी जर होत असेल तर आता लक्षात ठेवायचं डिक्रीज कितीचा झालेला आहे 10% झालेला आहे आणि 10% काय झाली आहे प्राइस कमी झालेली आहे. आता हे काढण्यासाठी सिंपल एक गोष्ट करायची आहे. तर सिंपल गोष्ट काय करायची पहिल्यांदा लक्षात ठेवायचं जर इन्क्रीज होत असेल तर ते प्लसमध्ये घ्यायचं. बघा इथं मी पाहिजे तर सांगतो तुम्हाला की इन्क्रीज होत असेल इन्क्रीज म्हणजेच इन्क्रीज किंवा त्याला आपण काय म्हणतो वाढ जर होत असेल तर ती प्लसमध्ये घ्यायची आणि डिक्रीज होत असेल डिक्रीज म्हणजे कमी होत असेल तर ते काय करायचं मायनसमध्ये घ्यायचं. आता याच्यामध्ये सिंपल टेक्निक काय आहे तर लक्षात ठेवायचं पहिल्यांदा आपली प्राइस काय झालेली आहे 20% वाढवलेली आहे म्हणून ती प्लसमध्ये घेतली.
त्याच्यानंतर 25% ती कमी केलेली आहे. 25% ती कमी केलेली आहे. म्हणून बघा ती मायनसमध्ये घेतली. त्याच्यानंतर याच्यामध्ये प्लस करायचं. काय प्लस करायचं, की 20% ती काय केलेली आहे, वाढवली आणि त्याला गुणिले 25% कमी केली, भागिले काय करायचं 100 आणि याची टक्केवारी आपण विचारात घ्यायची. बघा आता 20 वजा 25, 20 वजा 25 म्हणजे किती झाले 5 अधिक, आता इथं बघा यांचं चिन्ह येईल वजा आणि ते वजा आपल्याला इथं लिहायचं आहे. इथं वजा चिन्ह येईल म्हणजे वजा 25 दुनी 50, 500. तर 500 भागिले काय होईल बघा 100. आता 500 भागिले 100 सॉरी इथं आपल्याला वजा 5 मिळेल. 500 भागिले 100 टक्के. आता लक्षात ठेवा याच्यामध्ये आपल्याला 500 भागिले 100 म्हणजेच काय होणार 5%, म्हणजे सॉरी 5 येणार, वजा 5 टक्के म्हणजेच आपल्याला काय मिळालं वजा 10%. आता याचा अर्थ काय झाला, तर वजा चिन्ह काय सांगतं, तर त्याची किंमत काय झालेली आहे कमी झाली. आणि किती टक्क्यानं कमी झाली, तर 10% कमी झाली. किती टक्क्यानं कमी झाली, 10% कमी झाली असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढली गोष्ट जी बघायला मिळते ती म्हणजेच काय आहे, द प्राइस ऑफ कमोडिटी बी रेज्ड बाय 40%. बघा प्राइस ऑफ कमोडिटी रेज्ड बाय 40%. म्हणजे बघा पहिल्यांदा एखाद्या वस्तूची किंमत 100 रुपये होती, ती आता वाढल्यानंतर किंमत आपल्याला 140 रुपये झाली. बघा वाढल्यानंतर ती 140 रुपये झालेली आहे. तर आता बघा काय केलंय, बाय हाऊ मच पर्सेंट मस्ट बी अ हाऊस होल्डर रिड्यूस हिज कन्झम्पशन बाय दॅट कम्युनिटी सो नॉट टू इन्क्रीज हिज एक्सपेंडिचर. म्हणजेच काय, एखाद्या वस्तूची किंमत 40% वाढवल्या गेल्यास घर मालकाने आपला खर्च वाढू नये म्हणून वस्तूचा वापर किती टक्क्याने कमी करावा. म्हणजे समजा एखादी वस्तू मी म्हणतोय की ती 100 आहे, आता त्याची किंमत झाली 140. मग मला लक्षात ठेवायचं की 140 म्हणजे माझा 40 रुपये एक्स्ट्राचा आता इथं काय व्हायला लागलाय, तर वापर व्हायला लागलाय. मग 40 रुपयेचा एक्स्ट्राचा वापर करण्याऐवजी मी ते 100 मध्ये काय करण्याचं करेन, कमी करण्याचा प्रयत्न करेन. मग आता हे कसं करायचं, तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये एक सिंपल गोष्ट आहे, ती म्हणजेच काय आहे, तर लक्षात ठेवायचं मी कितीनं कन्झम्पशन कमी करायला पाहिजे, तर 40नं कन्झम्पशन कमी करायला पाहिजे. त्यावेळी माझा खर्च किती आहे 140 रुपये आहे, तर याला गुणिले काय मिळेल आपल्याला 100%. तर आता लक्षात ठेवायचं 40/140, 40/140 आणि आपल्याला त्याला गुणिले काय मिळेल 100 आणि मग हे टक्के आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे 40/140 गुणिले 100. बघा इथं भाग घालूया, याला एक शून्य गेली, इथं आपल्याला काय मिळेल 2, इथं मिळेल 7 म्हणजेच 200 भागिले 7% म्हणजेच आपल्याला काय मिळेल 7 दुनी 14 उरले किती 6, 7 56, 7 उरले किती 4/7%. एवढ्यानं कन्झम्पशन आपलं कमी करावं लागेल. कन्झम्पशन डिक्रीज. आता कन्झम्पशन डिक्रीज म्हणजेच काय, तर वापर कमी करावा लागेल. किती टक्क्यानं करावा लागेल, 28.4/7% वापर कमी करावा लागेल. आता बघा त्याच्यानंतर आपल्याला पुढला प्रकार बघायला मिळतो, द स्टुडंट हॅज स्कोर 30% मार्क टू गेट थ्रू. If he get 30 mark and failed by 30 marks, then find the maximum mark set for the examination. बघा याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर असा प्रकार जर आपल्याला मिळाला तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला 30% गुण मिळवावे लागतात. जर त्याला 30% गुण मिळाले, 30 गुण मिळाले आणि 30 गुणांनी तो अनुत्तीर्ण झाला तर त्या परीक्षेमध्ये किती कमाल गुण होते असे आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आपण काय करतो, समजा एकूण कमाल गुण म्हणजेच काय, मॅक्झिमम मार्क. आता मॅक्झिमम मार्क आपले किती आहेत x आहेत, मग त्याचं 30% बरोबर काय मिळेल आपल्याला 30%. हे बरोबर काय येणार 30+30, कारण का त्याला 30 मार्क मिळाले परंतु तो 30 मार्कानं नापास झालेला आहे. मग 30+30 यामध्ये जर आपण विचारात घेतलं तर आपल्याला काय मिळेल, तर 30/100 गुणिले x बरोबर 60. आता इथं जे काय आहे ते इकडे ट्रान्सफर करा, काय मिळेल आपल्याला x बरोबर 60 गुणिले 100 भागिले 30, 30 दुनी
60 म्हणजे x बरोबर किती असेल 200 मार्क, म्हणजे तो 200 मार्काचा पेपर असेल. आता हे जर आपल्याला डायरेक्टली काढायचं असेल तर डायरेक्टली काढण्यासाठी आपण काय करायचं, तर डायरेक्टली काढण्यासाठी बघा मला 100 मार्क 100 पैकी म्हणजे टक्केवारी आहे 100. त्याच्यानंतर आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत, तर सपोज करूया की आपल्याला मिळालेले मार्क आहेत ते 30, ते छेदात आपण लिहायचे. आता त्याच्यानंतर 30 अधिक कितीनं फेल झाला ते मार्क, याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, घ्यायचे आहेत. बघा हे समजेल न समजेल त्याच्यापेक्षा ही आपल्याला मेथड खूप सिंपल पडते. तर इथं लक्षात ठेवायचं 100 गुणिले 60 भागिले 30 या पद्धतीने आपल्याला काढता येऊ शकतं. त्याच्यानंतर बघा पुढला जो प्रकार आहे तो आपल्याला पुढला प्रकार जो बघायला मिळतो तो म्हणजे काय आहे, इन एक्झामिनेशन 20% ऑफ टोटल नंबर ऑफ स्टुडंट फेल्ड इन हिस्ट्री. म्हणजेच हिस्ट्रीमध्ये नापास होणारे किती, हिस्ट्रीमध्ये नापास झालेले आहेत 20%. 15% ऑफ टोटल नंबर ऑफ स्टुडंट फेल्ड इन हिंदी. म्हणजेच आपल्याला बघा एका परीक्षेमध्ये एकूण विद्यार्थ्यांपैकी 20% विद्यार्थी इतिहासात नापास झाले आणि एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या 15% हिंदीत नापास झाले. 5% ऑफ टोटल नंबर ऑफ स्टुडंट फेल्ड इन बोथ. म्हणजे बघा 5% विद्यार्थी, एकूण विद्यार्थ्यांपैकी 5% विद्यार्थी दोन्हीमध्ये नापास झाले. दोन्ही, हे तर दोन्ही पाहिजे होतं, दोन्हीमध्ये नापास झालेले आहेत. दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी शोधा म्हणून सांगितलेलं आहे. तर दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी. मग आता आपण सपोज करायचं आहे, म्हणजेच टोटल नंबर ऑफ स्टुडंट म्हणजेच काय आपल्याला मिळेल, एकूण विद्यार्थी आपले किती आहेत, तर आपण सपोज करूया की 100 आहेत. आता 100 काय म्हटलं, कारण का आपण टक्केवारीमध्ये त्यांचा विचार केला आहे. मग स्टुडंट फेल्ड इन हिस्ट्री ओनली म्हणजेच काय, इतिहासात फक्त इतिहासात, आता फक्त इतिहासात नापास विद्यार्थी. आता नापास विद्यार्थी किती असतील, तर लक्षात ठेवायचं 20% कशामध्ये नापास झालेले आहेत, हिस्ट्रीमध्ये. परंतु 5% हे दोन्हीमध्ये नापास झालेत. बघा 20% हिस्ट्री, मग त्याच्यानंतर 15% हिंदी आणि 5% फक्त कशामध्ये झालेले आहेत, दोन्हीमध्ये म्हणजेच बोथ. आता बघा याच्यामध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर फक्त हिस्ट्रीमध्ये नापास होणारे किती असणार आहे, किंवा इतिहासामध्ये नापास होणारे 20 वजा 5 म्हणजे किती असणार आहेत, 15. त्याच्यानंतर बघा 20 वजा 5 झाले 15. तसेच फक्त हिंदीमध्ये नापास होणारे हिंदी नापास विद्यार्थी, तर ते किती असणार आहेत, 15 वजा 5 म्हणजे किती येतील, 10. त्याच्यानंतर बघा टोटल फेल विद्यार्थी. जर आपण आता टोटल फेल विद्यार्थीचा विचार केला तर लक्षात ठेवायचं की टोटल विद्यार्थ्यांचा फेल म्हणजे टोटल नंबर ऑफ फेल विद्यार्थी, एकूण नापास विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर बघा 15 अधिक 10 अधिक 5 म्हणजे असे टोटल किती झाले, 30. मग लक्षात ठेवायचं हे टोटल फेल विद्यार्थी आहेत. मग नंबर ऑफ स्टुडंट पास इन बोथ म्हणजेच काय, एकूण पास विद्यार्थी कशामध्ये, तर दोन्ही विषयात. आता दोन्ही विषयात एकूण 5 विद्यार्थी किती असणार आहेत, तर 100 टोटल विद्यार्थी होते, नापास झालेले 30 आहेत. तर लक्षात ठेवायचं किती विद्यार्थी मिळतील, 70 विद्यार्थी. आणि तेच आपला काय असेल, टक्केवारी पण असेल, कारण का 100 पैकी आपण विचारात घेतलं 70% विद्यार्थी सगळ्या विषयांमध्ये काय झालेले आहेत, पास झालेले आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर बघा candidate score 25% and failed by 60 marks. Okay, while another candidate who score 50% mark and get 40 marks more than the minimum requirement mark to pass the examination. Find the maximum mark for the student for the examination. बघा
एक उमेदवार 25% गुण मिळवतो आणि 60 गुणांनी अनुत्तीर्ण होतो. म्हणजे 25% मार्क मिळाले आणि 60 गुणांना अनुत्तीर्ण झाला. दुसरा उमेदवार 50% गुण मिळवतो आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान आवश्यक गुणांपेक्षा 40 गुण जास्त मिळवतो, अधिक मिळवतात. तर परीक्षेतील जास्तीत जास्त गुण किती? तर आता बघा, आपण डायरेक्टली काय करू शकतो, परीक्षेतील जास्तीत जास्त जे गुण आहेत ते आपण इथं मांडू शकतो. आता ते परीक्षेतील जास्तीत जास्त गुण आपण विचारात घेऊया. आता परीक्षेतील जास्तीत जास्त गुण कशा पद्धतीने विचारात घेणार? तर याच्यामध्ये एक सिंपल गोष्ट आहे की समजा जास्तीत जास्त गुण आहे ते x आहेत. मग आता बघा, पहिल्या विद्यार्थ्याला काय झालंय, 25% त्यानं गुण मिळवले, x पैकी 25%, आणि तो कितीनं नापास झालाय? तर लक्षात ठेवायचं 60 मार्कांनी नापास झालाय. म्हणजे ह्याच्यामध्ये 60 मार्क मिळवायला पाहिजे. आता बघा, दुसऱ्या विद्यार्थ्यानं काय केलं, तर 50% मार्क मिळवले आणि तो 40 मार्क एक्स्ट्रा मिळवून बसलाय. म्हणजे 50% कोणाचे? एक्सचे, आणि त्याला 40 मार्क जास्त मिळाले. म्हणून मी 40 मार्क इथं काय केली? वजा केली. तर आता आपल्याला काय मिळेल बघा इथं, 25/100 गुणिले x अधिक 60 बरोबर 50/100 गुणिले x वजा 40. बघा, हे त्रैमासिक जर तुम्हाला मांडता आलं तर हे एकदम सोपं काम आहे. तर इथं लक्षात ठेवायचं, हे वजा 40 आहे, इकडे नंतर अधिक 40 होईल, आणि इथं पहिल्यांदा भाग द्या. 25 एके 25, 25 चौक 100, म्हणजे x/4 अधिक 60 बरोबर इथं किती मिळेल? 1/2, म्हणजे x/2 वजा 40. आता बघा, हे इथं अधिक, हे इथं अधिक आहे, इकडे वजा करा, आणि 40 इकडे वजा आहे, इकडे अधिक करा. म्हणजेच आपल्याला काय मिळेल बघा, x/2 वजा x/4 बरोबर 60 अधिक 40. म्हणजेच आपल्याला काय मिळेल बघा, x/2 वजा x/4, मी तोंडी वजाबाकी सांगतो, अर्ध्यातून पावशेर गेलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं पावशेर शिल्लक राहील, म्हणजे x/4 बरोबर काय येईल? 100. आणि त्यामुळे x बरोबर आपल्याला काय मिळेल? 400. म्हणजे याच्यामध्ये गुण किती असणार आहेत? तर 400 गुण आपल्याला बघायला मिळतील. आता बघा, हे शॉर्ट हँडमध्ये सोडवायचं झालं तर कसं सोडवलं जातं? तर जास्त डोक्यामध्ये जाऊ नका की याच्यामध्ये काय आपल्याला नेमकं करायचं आहे. तर लक्षात ठेवायचं, इथं 100 कंसामध्ये कमी पडलेले गुण किती आहेत रे? 60, आणि मिळालेले एक्स्ट्रा मिळालेले गुण किती आहेत? 40, भागिले भागिले काय करायचं आहे, तर त्यांची टक्केवारी, त्याची टक्केवारी किती आहे? एक्स्ट्रा मिळालेली टक्केवारी 50 वजा कमी पडलेलीची टक्केवारी. मग आता यांचा भागाकार जर तुम्ही केला, 100 गुणिले इथं 100 भागिले ह्याला 25, 25 चौक 100 होईल, आणि याचं उत्तर तुम्हाला 400 मिळेल. या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते सोडवू शकता. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला पुढली गोष्ट आहे ती म्हणजेच काय, if due to 10% decrease in the price of sugar, Ram can buy 5 kilogram more sugar in 100, then find the actual price of sugar. म्हणजे बघा, साखरेची किंमत 10% घट झाल्यामुळे राम 100 रुपयेमध्ये, आता इथं 100 रुपये विचारात घ्या, 100 रुपयेमध्ये 5 किलो जास्त साखर खरेदी करू शकतो. तर साखरेची खरी किंमत किती आहे असं विचारलेलं आहे. तर आता बघा, याच्यामध्ये आपल्याला काय कंडिशन्स दिलेल्या आहेत, तर पहिल्यांदा आपण एक कंडिशन विचारात घेऊया. साखरेची किंमत, साखरेची किंमत, आता साखरेची किंमत आपण समजूया x घेतली. आता x घेतल्यानंतर 100 रुपयेमध्ये किती आपल्याला साखर घेता येऊ शकते? तर लक्षात ठेवायचं, अमाऊंट ऑफ शुगर इन 100 रुपीज, म्हणजेच काय, 100 रुपयेमध्ये साखरेचे वजन म्हणूया आपण, साखरेचे वजन. आता 100 रुपयेमध्ये किती साखरेचं वजन येईल? तर 100 भागिले x एवढं आपल्याला साखरेचं वजन मिळेल. आता बघा, आपण प्राइस ऑफ शुगर काय केलेली आहे? 10% डिक्रीज केली आहे. म्हणजेच आपल्याला 90% आपण जर विचारात घेतलं तर आपल्याला काय कंडिशन मिळेल? म्हणजेच 100 रुपये जर विचारात घेतलं तर आपण ती 90 केलेली आहे. तर x असताना ते किती असेल असं आपण विचारात घेतलं तर इथं आपल्याला काय मिळेल बघा, 100 गुणिले काय मिळेल आपल्याला, x/100
गुणिले 90. मग इथं शून्य जातील आणि आपल्याला मिळेल 9/10 x असं आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर बघा अमाऊंट ऑफ शुगर बॉट इन 100 रुपीज म्हणजे 100 रुपयेमध्ये किती आपल्याला बाय करता येईल. तर 100 रुपयेमध्ये आपल्याला किती बाय करता येईल. तर लक्षात ठेवायचं की आपण ही 10% कमी केल्यानंतर जी शुगर म्हणतोय तर लक्षात ठेवायचं 100 गुणिले आपल्याला जी बघायला मिळेल जस्ट अ मोमेंट इथं आपल्याला काय मिळेल अमाऊंट ऑफ शुगर बॉट इन म्हणजे 100 रुपयेमध्ये किती आपल्याला बॉट करता येईल असं जर विचारात घेतलं तर इथं 100 गुणिले 10/9x असं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे इथं बघा मिळालं आपल्याला किती 1000 भागिले 9x. आता 1000 भागिले 9x ही आपल्याला 100 रुपयेमध्ये बॉट केलेली आहे आणि आपण ही 90 रुपयेमध्ये काय येईल ती बघितलेली आहे. तर त्यानुसार आपल्याला बघा इथं हा जो प्रकार आहे याच्यामध्ये तुम्ही एवढी साखर खरेदी करू शकत होता. आता मात्र तुम्ही एवढी साखर खरेदी करू शकताय. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे की 1000 भागिले 9x वजा 100 भागिले x बरोबर आपल्याला 5 किलो एक्स्ट्रा मिळालेले आहे. मग 5 किलो एक्स्ट्रा मिळालेले आहे ह्यांची वजाबाकी म्हणल्यानंतर इथं आपल्याला काय करायला पाहिजे 9 न गुणायला पाहिजे म्हणजे 1000 वजा 900 भागिले 9x बरोबर 5. म्हणजे इथं आपल्याला काय मिळेल 100 भागिले 9x बरोबर 5. 100 भागिले 9x बरोबर 5. आता बघा याच्यामध्ये आपण जर ती पूर्ण क्लिअर केलं तर आपल्याला काय कोणती गोष्ट बघायला मिळते. तर याच्यामध्ये x ची किंमत काढायची आहे. x इकडे घ्या म्हणजे 100 भागिले 9 गुणिले 5 बरोबर x 5 20 आणि 20/9 बरोबर x आपल्याला बघायला मिळेल. एवढी आपल्याला म्हणजे त्याची ॲक्च्युअल रक्कम किंवा किंमत आपल्याला बघायला मिळेल. बघा याच्यानंतर आपल्याला जर विचारात घेतलं पुढला प्रकार जो आपल्याला मिळतो इन इलेक्शन कंटेस्टेड बाय 2 कॅन्डिडेट one candidate get 30% of a total vote and still lost by 50 votes. म्हणजे बघा एका व्यक्तीला किंवा एका काय म्हणू शकतो आपण वोटरला किती मिळालेले आहे तर 30% वोट मिळाले आणि तरी सुद्धा तो 500 वोटनं पडलेला आहे. तर फाइंड द टोटल नंबर ऑफ वोट्स इन कास्टेड म्हणजे काय दोन उमेदवारांनी लढवलेल्या निवडणुकीत एका उमेदवाराला एकूण मते 30% मते मिळाली आणि तरी सुद्धा तो 500 मतांनी पराभूत झाला. तर एकूण पडलेल्या मतांची संख्या आता एकूण पडलेल्या मतांची संख्या आपल्याला काढायला सांगितली. आता हे काढत असताना कशा पद्धतीनं काढायचं आहे कितीनं लॉस झाला तर त्याचा लॉस झाला आहे 500. तर लक्षात ठेवायचं इथं 500 लॉस झालाय 100 गुणिले 500 लॉस झाला भागिले आपण काय करायचं 100 वजा किती टक्के पडलेले आहेत त्याला 30 असे ते दोघ जण असणार आहेत. किती जण असणार आहेत तर दोघ जण म्हणून इथं लक्षात ठेवायचं 2 × 30 म्हणजे आपल्याला काय मिळेल तर लक्षात ठेवायचं 100 गुणिले 500 भागिले आपल्याला काय मिळेल 100 वजा 60 म्हणजे आपल्याला मिळेल 100 गुणिले 500 भागिले 40. इथले एक शून्य गेली 25 25 5 1600 आणि त्याच्यावरती एक शून्य 1250 त्या याच्यामध्ये वोट असले पाहिजेत. मग बघा हे जर आपण वेगळ्या पद्धतीनं काढायचं म्हटलं तर आता लक्षात ठेवायचं की टोटल वोट आपण विचारात घेतले x तर लक्षात ठेवायचं त्याला पडलेली वोट किती आहे 30% म्हणजे 30 भागिले 100 म्हणजे इथले एक शून्य गेली 3x/10 3x/10 किंवा आपण डायरेक्टली 30 राहू देत आपण इथं डायरेक्टली काय करूया की 30x/100 एवढे त्याचे वोट्स आहेत. आता नंबर ऑफ वोट सेकंड कॅन्डिडेट दुसऱ्या कॅन्डिडेटला दुसरा उमेदवार त्याला पडलेली वोट किती असणार आहेत 70/100x आणि याच्यामध्ये काय सांगितलंय की तो 500 न पडला मग 500 न पडलाय म्हटल्यानंतर इथं 70x/100 वजा 30x/100 बरोबर किती असणार आहे 500. आता बघा 70x मधनं इथं 40x/100
गुणिले काय बरोबर काय ना 500. आता हे इकडे ट्रान्सफर करा म्हणजेच आपल्याला काय मिळेल बघा. x बरोबर असेल 500 गुणिले 100 भागिले 40 आणि तेच आपण इथं सोडवलेलं आहे. किती मिळाले आपल्याला 1250 वोल्ट्स बघायला